तुला कोणी सांगितलं हे करायला? का आलीयस इथे? तुला कोणी सांगितलं यायला इथे? ओरडू नकोस. मग कशाला अक्कल पाजळली तुझी? तू ना इथून निघून जा. मी आधीच सांगते ना तर राडा होईल. जा. ए तू धमकी देतेस? तुझी ही पाना गँग ऐकून घेत असेल तुझं, मी ऐकून घेणार नाही. ऐकून घ्यावं लागेल. तुला एखादी गोष्ट नीट करता येत नसेल ना तर वाईट पण करू नको. लक्षात ठेव. तू निघ ना इथून. शिवा तू नीट बोल माझ्याशी. तू वेडी आहेस का जरा? तुला छान नव्यासारखं करून देणार होती मी हे गॅरेज. अरे भंगार झालंय हे. भंगार बोलू नको. नको बोलू भंगार. या सगळ्या पप्पांच्या आठवणी आहेत. इथल्या प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू आहे. अगं या गॅरेजने पोचलंय आपल्याला. तुझं अख्खं शिक्षण केलं. नुसतं गॅरेज नाहीये हे. पप्पांचा आशीर्वाद आहे. आणि ना तुला वाटत नसेल पण मला वाटतं की इथल्या प्रत्येक ठिकाणी पप्पा असतो. मी एखादी मुश्किल गाडी रिपेअर केली ना तर मला शाबासकी पण देतो. मला कन्फ्युजन असेल तर तोच सोल्युशन देतो. त्या खुर्चीवर बसून ना सगळं बघतो तू. आणि तू तीच खुर्ची विकली. तुला लाज नाही वाटत का ग? नाही वाटत लाज? ए तो स्क्रॅप कुठे पाठवलाय? ते समोरच्या नाक्यावरून मागवली होती माणसं, तिकडेच घेऊन गेले असते. चल तू चल आपण स्क्रॅप बघून. आणि तुम्ही पुन्हा माझ्या बहिणीशी लग्न केलंय म्हणून गप्प आहे. नाहीतर दाखवलं असतं शिवा काय चीज आहे. शिवा धमकी कोणाला देतेस कळतंय ना? आता फक्त धमकी देतेय. खरं करून दाखवलं ना तुम्हा दोघांची वाट लागेल. या गॅरेजकडे परत यायचं नाही. मी आणि माझी गँग सगळं बघून घेऊ. कळलं? चुकीचं करतेस शिवा. तू जितक्या वेळा चुकीचं केलं ना ते सगळं आतापर्यंत शांतपणे बघत राहिले ना त्याचे परिणाम येते. इथून निघ. लगेच निघ. जा. नाही जाणार मी. माझं टाळकं सटकेल आणि मी वाटेल ते करीन. इथून निघ. आजी काय वाईट होईल? शिवा आजी बघ ना हिने काय केलं. हिला काय गरज होती? तिने इथल्या सगळ्या गोष्टी विकून टाकल्या. खुर्ची देऊन टाकली. तू टेबल तोडत होती. काय गरज आहे सगळं करायची? दिव्या खरं आहे हे? आई मी हिची मदतच करत होते. अगं मला सांग मला काय गरज आहे हे सगळं करायची? हे भंगार झालं होतं म्हणून म्हटलं रिपेअर करावं. परत भंगार बोललीस ना तर याद राखा. दिव्या तू जा बरं इथून. शिवानी रागात आहे कळत नाही तुला? मीच का जाऊ? वर थोबाड करून काय विचारतेस? चुका करायच्या आणि वरती विचारते. मी काय जायचं? चालू पडीत ना. माहिती होत. मला माहिती होतं तुम्ही सगळे मलाच बोलणार. चल चंदन. माती खायची आणि मलाच बोलणार म्हणती. गेला दिव्या करत मागणं. आजी बघ ना हे सगळं काय करून ठेवलं. शिवा शांत हो लेकरा. अगं समजा व्यवस्थित होईल बघ. नग काळजी करूस. होईल अगं. ही शिवा काय समजते स्वतःला? जसं काही हिलाच सगळं कळतं. नाही आणि इतकं सगळं बोललीच कशी ती मला? सगळ्यांसमोर माझा अपमान केला तिने. मी हे सहन करणार नाही. मला तर कोणाची काळजीच नाहीये. मला काही येतच नाही. सतत मला ऐकून दाखवत असते. जसं काही तिला सगळं येतं. तिला सगळ्यांची काळजी आहे. आणि आता तर आशुशी लग्न झाल्यावर ना जरा जास्तच मास करते. नाही मी हिला अद्दल घडवणार. सगळ्यांना वाटतं ना शिवा खूप गुणी आहे. शिवाला सगळं येतं. शिवात काहीच खोट नाहीये. आता बघ शिवा तुला मी दाखवणारच. शिवा शिवा ठीक आहे एवढा विचार नको करू. शिवा अगं नको टेन्शन घेऊ.
आम्ही आहोत ना सगळे. हा, आणि हे बघ साफसफाई करतोयच आपण, झालंय आता. मला वाईट वाटतंय रे. उगाच बोलले का मी एवढं दिव्याला? पण तिने पण समजून सगळं करायला पाहिजे ना. डायरेक्ट खुर्ची देऊन टाकली, याला काय अर्थ आहे? पप्पांची खुर्ची. शिवा, भाई अगं, थँक्यू. तू म्हटलीस ना की तुझ्या पप्पांचा आशीर्वाद आहे. तुझे पप्पा इथे बसतात, तुझ्याकडे लक्ष ठेवतात. मग मी घेऊन आलो खुर्ची. आणि बघ, ती खुर्ची तशीच्या तशी आहे, तिला काहीच झालं नाही. थँक्यू. तू कुठून आणली पण, कशी आणली? सोड ना, खुर्ची आली हे महत्वाचं आहे. मी कुठून आणली हे महत्वाचं नाही. अगो शिवा, मी सांगते तुका. झालं असं, आम्ही त्या भंगारवाल्याकडे गेलो आणि गेल्यावर तो आम्हाला काहीच द्यायला तयार नाही ग. मग जिजू त्याला बोलले की आपल्या कंपनीतलं जे काही वर्षभराचं भंगाराचं सामान असेल ते तुला देतो. भाई शॉक, सगळं सामान परत दिलं. बघ, टेम्पो जसा गेला तसा परत मागे आला. भाई थँक्यू, खरं थँक्यू, खरं. असं थँक्यू विंक्यू काय कर्तव्य माझं. चालतं रे छकुल्या. ए, तुम्ही काय बघताय असं? माझा नवरा आहे, त्यात काय? रामभाऊ, ते मागच्या आठवड्याची बॅलन्स शीट दाखवायची होती. झाले बघून मागच्याच आठवड्यात. काय अरे सुहास? ताई, ताई, अरे हो, काय ताई. अगं हो, संपदा, काय झालं? का ओरडतेस? मी सांगते. ताई, लवकर ये ना. कुठे आहेस तू? अरे लवकर बाहेर ये ताई. अगं, किती मोठ्याने ओरडतेस? काय झालं? काल तू मला एक चॅलेंज दिलं होतंस, ते लक्षात आहे ना? सगळं लक्षात असतं माझ्या. गुड. मग हे बघा. काय माझा रिझल्ट आलाय. आणि हे बघा, लवकर बघा. अगं पण किती मिळाले? आउट ऑफ मार्क्स आलेत मला. अरे वा, मस्त बोला. आउट ऑफ, बापरे. ताई, थँक्यू. ताई, आता तुला पटलं ना की मी जेन्युइनली अभ्यासच करत होते. आणि अगं, तो रॉकी खूप मेहनत घेतो माझ्या अभ्यासासाठी. काकू, घरच अभ्यास करत होते ग. सॉरी बा. सॉरी नको. संपदा, खरंच सॉरी. आम्ही खूप बोललो तुला. नाव आय एम प्राऊड ऑफ यू. आउट ऑफ मार्क मिळवले त्याने. ठीक आहे, असं हे सगळं नका बोलू तुम्ही. पण मला आता एवढे चांगले मार्क्स आलेत ना, तर माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण कराल?
काही एक इच्छा काय, आम्ही तुझ्या 10 इच्छा पूर्ण करू. हा. बोल. नाही 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 10 वगैरे नको, एक खूप आहे. आता सध्या एकच करा. उद्या विसर्जन आहे की नाही, तर आपण सगळे उद्या वस्तीत जाऊयात. एकदम छान आयडिया आहे, मस्त. हो का? हो. Yes, मला वाटलं. थँक्यू. तुम्ही जा, मी नाही येणार. मला ना ते वस्तीतलं सगळा गोंधळ गोंगाट सहन नाही होत. सणाचं पावित्र्यही काही जपत नाही कोणी. पण काकू प्लीज चल ना. सीता ऐक ना, मान्य आहे, गोंगाट असेल, गोंधळ असेल, पण आता सण आहे म्हटल्यावर माणसं एकत्र येणारच ना, आणि थोडासा गोंधळ होणार. नको, पण तरी तुम्हीच जाऊन या. ही चांगली संधी आहे. आत्ताच आईला घेऊन जाते, म्हणजे या शिवाचं भांड फुटेल आणि हे वस्तीचं गुणगान कायमचं संपेल. आई का नको म्हणतेस? जाऊया ना सगळे एकत्र. नाही म्हणजे वस्तीत जरा त्रास होईल आपल्याला, पण नाहीच पटलं तर रिटर्न येऊ ना. कीर्ती, नाही म्हणजे खरंच तुला वस्तीत जायचंय की? काकू अगं, हे सगळं मी माझ्या लाडक्या बहिणीसाठी करते. म्हणजे काल मी तिला एवढं बोलले, पण आज तिने टेस्टमध्ये इतके चांगले मार्क्स मिळवलेत, मग तिची इच्छा आहे म्हणून एवढं तर मी करूच शकते ना. आणि शिवाय आशू सोबत भेट होईल आई तुझी. ठीक आहे, जाऊया. चला, मी आशूला फोन करतो. पुढे येईल माझा फोन. हा. कोण? हा. चला, म्हणजे आई स्वतःच्या डोळ्याने त्या दिव्याला बघेल. मी करू का? दिव्या यार, सॉरी. म्हणजे मगाशी जरा माझा पारा गरमच होता. आणि तुला माहिती आहे ना पप्पांच्या बाबतीत मी कशी आहे. खुर्ची पप्पांची होती, त्या खुर्चीवर मी बसत पण नाही. मी पण सॉरी. मी आधी विचारायला हवं होतं. मग आता राग गेला असेल तर मी करू का इस्त्री? हो, हे एवढे काही शर्ट्स आहेत चंदनचे. मी प्रयत्न करत होते, पण महागडे आहेत. मला सवय नाहीये ना ह्या सगळ्याची. उगाच गोंधळ नको व्हायला. ठीक आहे, मी करते. जाने कहां. दिव्या, ए दिव्या, एक ग्लास पाणी दे ना प्लीज. उठून घे स्वतः. यार तू इतकं रूडली का वागतेस का माझ्याशी? हा, मग कसं वागणं अपेक्षित आहे तुला? त्या शिवाकडे बघ. तिचं आणि आशूचं लग्न ऍक्सिडेंटली झालंय, चुकून झालंय, पण तरी दोघांमध्ये किती प्रेम दिसून येतं. आणि तू एक शब्द नीट बोलत नाहीस माझ्याशी. बास, तूच राहिला होतास तिची बाजू घ्यायला. हे बघ दिव्या, मला असं नाही म्हणायचं. मला इतकंच म्हणायचंय की त्या दोघांमध्ये जसं प्रेम दिसून येतं तसंच आपल्यातही दिसून यावं. आणि असंही गावात तू ही सगळी कामं केली होतीस ना, मग इथे आल्यावर तू मला माझ्या मनासारखं वागू दे, एवढंच म्हणणं आहे माझं. आणि कधीतरी माझी बाजू घेत जा. आज पण तू काहीच बोलला नाहीस माझ्या बाजूने. ठीक आहे, आय एम सॉरी. ठीक आहे बाबा, सॉरी. तू म्हणशील तसं मी करेन. ओके. आणि मग माझं पण तुझ्यासाठी प्रेम दिसेल तुला. ओके.
सगळ्यांना वाटतं शिवा खूप रिझनेबल आहे. आता नाही वाटणार. फार प्रेम आहे ना आशू आणि शिवामध्ये, पण खूप दिवस राहणार नाही. हॅलो. हा हॅलो हॅलो हॅलो. हा एक मिनिट. नाही नाही आवाज. हॅलो हॅलो. सॉरी चंदन, पण शिवाला धडा शिकवण्यासाठी तुझी थोडी मदत लागेल. शिवा, शिवा, काय झालं? अगं हे बघ ना. अगं हे काय हे एवढं कसं काय झालं? हे काय झालं? तू हे मला विचारतेस? जळला की तू जाळलायस? अगं मी काही नाही केलं. मी का करीन असं? मी मुद्दाम नाही केलं. शिवा, तू ना काही एक्सप्लेनेशन देऊ नकोस. आत्ता पण सगळ्यांना तुझं कौतुकच करायचं असेल. हे आहेत कुठे सगळे? आई, बाई, आजी, चंदन, अरे या 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 सगळ्यांनी या. काय वरडायला काय झालंय? घसा पाडून वरडती कशाला? ग काय झालं? काय विचारतेस? दिसत नाहीये तुला काय झालंय? नाही दिसतंय मला. ते काय ते एवढं मोठं होल पडलंय ते काय झालं काय ते सांग की. तुझ्या या लाडक्या शिवाने ना चंदनचं शर्ट जाळलंय. आता पण तुम्हाला कौतुकच करायचं असेल ना की वाह काय शेप मध्ये जाळलंय शिवा. आणि तू तर असं म्हणशील की हे जळलंय पण हे करण्याच्या मागे काहीतरी कारण असेल है ना आई? बोला बोला, काहीतरी बोला आता. दिव्या जरा हळू. का आता शिवाची चूक मी ओरडून सांगायची पण नाही? ऐक ना अगं, मी खरंच काही केलं नाही. मी खरंच 2 मिनिटासाठी फोनवर बोलायला गेले होते. मग तुझं काय म्हणणं आहे? हे आपोआप झालं की तुला असं वाटतं की हे ऑलरेडी असंच होतं, म्हणजे माझा नवरा असेच शर्ट्स घालतो असं म्हणणं आहे तुझं? अगं असं ती काही म्हणालेली नाहीये. तू कशाला उगाच स्वतःवर ओढवून घेतेस सगळं? नाही मी काही ओढून घेत नाही आई. कसं आहे ना, तुझी ही शिवा आहे ना लाडकी, हिला माझं काही चांगलं झालेलं बघवत नाही. त्या दिवशी काका आला, त्याने माझं कौतुक केलं तर त्याला घालवलं हिने. गॅरेजमध्ये काही करायचं म्हटलं तर तिथे पण अपमान केला हिने माझा. आणि आज हे शर्ट्स दिले इस्त्री करायला तर महागडं शर्ट जाळलं हिने. ऐक ना अगं, माझा नाहीये कोणावरही राग. आणि पडली असेल इस्त्री तरी पण पडली तरी इतक्या पटकन एवढं जळत नाही अगं. शिवा बोलते ती एकदम बरोबर आहे. आणि असं कसं होईल का? बरोबरच आहे. शिवा एकदम बरोबर आहे. शिवा नेहमीच बरोबर असते. हा आता शिवा असं पण म्हणेल की हे मी केलंय मुद्दाम. नाही मला ना सवय झाली आहे सगळ्याची, तरी काही फरक पडत नाही. बट एनिवे शिवा, इतकी जेलिसी चांगली नाही. हा हे दिव्या बास झालं. काय ना, शिवा जेलस नाही होत, तिच्या स्वभावातच नाही येत. आणि राहायला प्रश्न खोटं सांगण्याचा, तर शिवा खोटंही सांगत नाही. त्यामुळे ती जे म्हणतीये तसंच झालं असणार आहे. ओ त्यामुळे उगाच काहीतरी या विषयाला घेऊन बोलू नकोस. आणि गॅरेजमध्ये जे झालं ते कोणामुळे झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर चूक कोणाची होती हेही माहिती आहे सगळ्यांना. ऑब्विसली ना, आता तू तिचीच बाजू घेणार. हो घेईन मी. तुला काही प्रॉब्लेम आहे? प्रश्न राहिला त्या जळलेल्या शर्टचा, मी चंदनला नवीन घेऊन देईन. ओके, सो आता इथे हा विषय संपला. दिव्या गेला. इट्स ओके, काही झालं नाही.